जय हरी शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा हप्ता 20 तारखेला आल्यापासून शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची अपेक्षा लागलेली आहे। आणि तसं पाहिलं तर बऱ्याच जणांना माध्यमामध्ये सांगितलं की आता 1 जुलै रोजी हा हप्ता कृषी दिनांच्या दिवशी येऊ शकतो। आता तुम्ही बघत असताल PM किसान योजनेचा हप्ता हा प्रत्येक वेळी बरोबर ठरल्याप्रमाणे वेळेवर येत असतो। मात्र नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत तसं होत नाही, कारण डिसेंबर ते मार्चच्या दरम्यान 9वा हप्ता शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं होतं, तोही मिळालेला नाही। त्याच्यानंतर एप्रिल ते जुलैचा 10वा हप्ता म्हणजे तो आता सध्या मिळणं गरजेचं होतं, मात्र त्याच्याबाबतही कोणती घोषणा नाही, तरतूद नाही, काहीच नाही। आता तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची 1 जुलै रोजी जयंती आहे आणि या जयंती दिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो। या दिवशी खरं पाहिलं तर 9वा आणि 10वा हप्ता हे दोन्ही सुद्धा मिळणं हे शेतकऱ्यांना गरजेचं आहे। कारण तसं पाहिलं या अगोदरच मिळायला पाहिजे होतं, कारण आता पेरणीचा टाईम चालू आहे आणि या योजनेचा उद्देशच असा आहे की शेतकऱ्यांना खतं बिबियाणं पेरणीच्या टायमाला अडचणीच्या टायमाला हे पैसे उपयोगी पडावेत म्हणून ही योजना चालू केली। पण आता पेरणीचा टाईम सध्या चालू आहे तरीसुद्धा या हप्त्याची तरतूद नाही, कोणताही शासन निर्णय नाही आणि आता कृषी दिनी येईन असं सांगितलं जात होतं, मात्र त्याबाबतही आणखी अधिकृत अशी कोणती माहिती आलेली नाही, शासन निर्णय नाही आणि परिपत्रक नाही। मग प्रश्न पडतो की नेमका नमो शेतकरीचा हप्ता कधी मिळणार आणि हा उशीर लागण्याचं कारण काय? तर यामध्ये एक लक्षात घ्या, सध्या महाराष्ट्रावर 11 लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे आणि राज्य सरकारला ते कर्ज आणि त्याचं व्याज हेच भरावं लागत आहे आणि त्यामध्ये आता ही पुन्हा कर्जमाफीची घोषणा झाली। आता कर्जमाफी म्हणतात 36,000 कोटी रुपयांची आणि तरतुदीची मागणी केली आहे 20,000 कोटी रुपयाची। मग आता ही कर्जमाफी द्यायची, नमो शेतकरी योजनेचा हप्ता द्यायचा, महाडीबीटीचे अनुदान द्यायचेत आणि सरकारवर असलेलं कर्ज, त्यामुळे हा हप्ता शेतकऱ्यांना वितरित होण्यासाठी उशीर होत असतो। हे महत्त्वाचं यामधलं कारण आहे। नाहीतर मला सांगा, राज्य सरकारनं योजना चालू केली केंद्राच्या धर्तीवर, मग बरोबर त्या टायमाला हप्ता मिळणं गरजेचं आहे का नाही? याबाबतची पुन्हा काही अपडेट आली तर नक्कीच आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू। जय जवान जय किसान।